आता थेट आपण पुण्यातली ही दृश्य पाहतोय। पुण्यामध्ये सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सध्या आंदोलन केले जाते। शासनाच्या निर्णयाची होळी केली जाते। हिंदी भाषेच्या विरोधात ठाकरे पक्ष आता आक्रमक झालेला आहे। त्रिभाषा सूत्र अवलंबण्याची गरज नाही असं ठाकरे पक्षाचं म्हणणं आहे। हिंदी भाषेची सक्ती आम्ही राज्यात होऊ देणार नाही। महाराष्ट्रामध्ये मराठीच महत्त्वाची असली पाहिजे आणि पहिली ते चौथी पर्यंत मराठीच भाषा शिकवली गेली पाहिजे असं ठाकरे पक्षाचं म्हणणं आहे। आणि त्यामुळे सध्या राज्यभरात आंदोलनं केली जातात। सध्या ही पुण्यातली दृश्य आपण पाहतोय। पुण्यामध्ये सुद्धा ठाकरे पक्ष एकवटलेला आहे। ठाकरे पक्षाचे महत्त्वाचे नेते आणि कार्यकर्ते एकत्र आलेत। सध्या आंदोलन केले जाते आणि काही वेळातच शासन निर्णयाची होळी केली जाणार आहे। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सध्या ठाकरे पक्षाकडून आंदोलनं केली जातात। पुण्यामध्ये सुद्धा सध्या आंदोलन केले जाते। अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडून। चंद्रकांत, पुण्यामध्ये सुद्धा ठाकरे पक्ष सध्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। होय, बरोबर आहे। पुण्यामध्ये ठाकरे पक्षाने आंदोलन केलेले आहे। त्या जेआरची होळी जाळण्यात येते। लाल महाल परिसरात हे सगळं आंदोलन सुरू आहे। कालच त्यांनी जाहीर केलं होतं त्याप्रमाणे शिवसेना उभाटा शिवसेना प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आणि अशातच आज अजित पवारांनी सांगितलं की आम्ही पुढचा मोर्चा होऊ देण्याची वेळच येणार नाही। मी थोडक्यात आता सरकारला नेमकी काय भूमिका घ्यावी, कारण शिवसेना आक्रमक झाली। मनसे मोर्चा काढते, सर्वपक्षीय म्हणा पक्षविरहित। त्यामुळं ह्या मुद्द्यावरून आता हिंदी सक्तीच्या विरोधातलं जे रान पेटताना आपल्याला पूर्ण राज्यभरात सगळं हे वनवा पेटलेलं दिसतंय। म्हणून आता सरकार काय करतं हेच पाहावं लागेल आणि शिवसेना त्यात आघाडीवर उभं आहे। चंद्रकांत, ठाकरे पक्षातले कोणते महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी आंदोलनाला उपस्थित? शहराध्यक्ष आहेत, सगळे पदाधिकारी आहेत, इतर जे स्थानिक लोक शिवसैनिक आहेत ते तर आहेतच, पण शहराध्यक्ष संजय मोरे आहेत, तिकडे गजानन सरकोडे असतील, सगळी मंडळी आहेत शहरातली जी प्रमुख मंडळी आहेत पदाधिकारी ती सगळी आंदोलन आघाडीवर आहेत आणि अतिशय आक्रमक पद्धतीने सगळं आंदोलन सुरू आहे। चंद्रकांत, 5 तारखेला निघणाऱ्या मोर्चाची ही सगळी तयारी म्हणू शकतो का आपण? हो बरोबर, वातावरण नेमकी ज्याला आपण म्हणू 5 तारखेला शिवसेना ज्या आक्रमक पद्धतीने उतरणार आहे त्याची ही झलक त्यांनी इथं आपल्याला दाखवल्याचं पाहायला मिळतंय महाराष्ट्रात। नक्कीच चंद्रकांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर पुण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं सध्या आंदोलन सुरू आहे आणि मनसेचे कार्यकर्ते सुद्धा यामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं।